नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, नवीन शैक्षणिक वर्ष अवघ्या काही दिवसांवर आलं असताना मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा पेलायचा या चिंतेमध्ये असलेल्या लाखो पालकांसाठी अत्यंत सुखद आणि एक दिलासादायक बातमी सरकारकडनं समोर आली. महागाईच्या या काळामध्ये घरखर्च चालवताना आधीच सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. त्यातच काही दिवसांपूर्वीच स्कूल बस असोसिएशननं बसच्या भाड्यामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पालकांचं बजेट देखील पूर्णपणे कोलमडलं होतं. मात्र आता पालकांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना चाप लावण्यासाठी सरकारनं मोठं पाऊल उचललंय. इंग्रजी शाळांकडनं आकारल्या जाणाऱ्या अवास्तव फीवरती नेहमीच पालकांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी केल्या जातात. याच मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी आता थेट सरकारकडनं मोठे संकेत देण्यात आले असून यामुळे पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या फी संदर्भामध्ये सध्या एक नवीन प्रारूप म्हणजेच नियमावली तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. प्रत्येक शाळेकडनं आकारल्या जाणाऱ्या फीची एक निश्चित मर्यादा असायला हवी, यावरती सरकारचा मुख्य भर असणार आहे. यामुळे मनमानी पद्धतीने दरवर्षी फी वाढवणाऱ्या इंग्रजी शाळांना आता चाप बसणार आहे. शिक्षण क्षेत्रातील व्यापारीकरण थांबवण्यासाठी आणि सर्वसामान्य पालकांना लूटमार करणाऱ्या फीमधून वाचवण्यासाठी हे नवीन धोरण अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. शाळा सुरू होताना केवळ फी नाही तर इतर अनेक मार्गांनी पालकांची आर्थिक कोंडी केली जाते. अनेक शाळांमधील पुस्तकं, गणवेश आणि इतर शालेय साहित्य हे ठराविक किंवा विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती देखील केली जाते. या ठराविक दुकानांमध्ये साहित्याचे दर हे बाजारभावापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट असतात, ज्याचा थेट आर्थिक फटका पालकांना बसतो. शाळांच्या या कमिशनखोरीला आता कायमचा पूर्णविराम देण्यासाठी सरकार आता एक विशेष कायदा करण्याच्या तयारीत आहे. या नवीन कायद्यामुळे पालकांना कोणत्याही दुकानातून शालेय साहित्य खरेदी करण्याचं स्वातंत्र्य मिळणार असून शाळांची सक्ती बेकायदेशीर ठरवली जाईल. या नवीन कायद्यामुळे आणि धोरणांमुळे विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना खूप मोठा आर्थिक दिलासा मिळेल, असा ठाम विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे. ते नंदुरबारमध्ये बोलत असताना शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांच्या अनेक संघटनांनी सातत्यानं आवाज उठवला होता. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या या संकेतांमुळे लाखो मध्यमवर्गीय आणि नोकरदार पालकांना मोठा दिलासा मिळणार असून या नवीन धोरणाची अंमलबजावणी कधी होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.